राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आली मोठी खुशखबर. खुशखबर खुशखबर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी खुशखबर. अखेर जी आर आला. लाडक्या बहिणींनो जी आर आलेला आहे आणि हप्ता देखील वाटप सुरू झाला. राज्यातील जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता सुरू. ज्यांची KYC झाली त्यांच्या खात्यामध्ये हप्ता सुरू आणि 2 हप्ते एकत्र. हे बघा 3,000 रुपये वाटप. आता तुम्हाला 1,500 रुपये आले की 3,000 आले हे मला कमेंट करून सांगा, कारण मी तुम्हाला सांगतो 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे. हो, भरपूर बहिणींना 3,000 रुपये. तर मग आता तुम्ही सांगा मला, तुम्हाला 1,500 आले की 3,000 आले? कारण 3,000 रुपये जे आहे ना, भरपूर बहिणींना वाटप सुरू झाली. त्याची अपडेट माझ्याकडे आलेली आहे, त्याचं प्रूफ मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो. तसेच 45,000 रुपये देखील सुरू झाले, याबद्दल पण माहिती आहे. तसेच काही बहिणींनी प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ताज्या बातम्या पण आहेत. ताज्या बातम्या पण तुम्हाला बघायच्या आहेत. याच व्हिडिओमध्ये सर्व अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. एक एक माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. आता बघा, आता सर्व माहिती. राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे. हे बघा, तुम्ही KYC केली का बहिणींनो? KYC केली नसेल तर 31 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. म्हणजे जवळपास 1 महिना अजून उरलेला आहे. 1 महिना. ओके, ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी पटापट KYC करा, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो. बरं, सर्वांना KYC करायला सांगितलेलं आहे. KYC करा. आता ही KYC का शासन सांगत आहे करायचं, त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. हे बघा, भरपूर बहिणींचा हप्ता हा बंद होत आहे. कशामुळे? KYC मुळे. हे बघा, जरी तुम्ही KYC केली नाही तर तसा पण तुमचा हप्ता बंदच होईल, जरी KYC नाही केली तर. आणि KYC केली तुम्ही तर KYC केल्यामुळे शासनाचा काय फायदा होत आहे तुम्हाला सांगतो मी. यामध्ये तुमचं उत्पन्न, ओके, उत्पन्न चेक होणार आहे KYC केल्यानंतर. कारण तुम्ही तेव्हा आधार क्रमांक टाकता, तुमच्या पतीचा आधार क्रमांक तुम्ही टाकता ना, तुमच्या पतीचा. त्यामुळे तुमचं उत्पन्न किती आहे ते चेक होत आहे. तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का, म्हणजे 4 व्हीलर वगैरे आहे का हे बघितलं जाणार आहे. तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का हे बघितलं जात आहे. त्यानंतर तुम्ही इन्कम टॅक्स आयकरदात आहात का ते बघितलं जाणार आहे. तुम्ही किती योजनेचा लाभ घेत आहेत ते पण बघितलं जात आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे या सर्व गोष्टी बघितल्या जाणार आहेत, म्हणजे निकष. ओके, अजून त्यामध्ये भरपूर आहे. सरकारी कर्मचारी तुम्ही आहात का हे पण बघितलं जात आहे. या सर्व गोष्टी KYC तुम्ही केल्यानंतर ही माहिती, संपूर्ण जो काही डेटा आहे हा डेटा शासनाकडे जात आहे. शासन ते चेक करत आहे. मग तुम्हाला लाभ द्यायचा की नाही हे शासन ठरवणार आहे. मग तुमचा हप्ता सुरू ठेवायचा की नाही हे शासनाकडे असणार आहे. मग सर्व काही, मग भरपूर बहिणींचा हप्ता आता बंद केला जाणार आहे, ज्यांची चुकीची माहिती असेल त्यांना. ओके, आणि ज्यांनी सर्व माहिती बरोबर दिली आहे त्यांना काही टेन्शन नाही, त्यांना दर महिन्याला हप्ता मिळेलच. बघा आता पुढे अपडेट. चला, लाडक्या बहिणींनो, आता जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे, हप्ता 3,000 रुपये वाटप. आता 3,000 रुपये वाटप सुरू झाली, याबद्दल जी माहिती आहे ती माहिती समजून घ्या. किती बहिणींना 3,000 रुपये वाटप? ज्यांची KYC झाली त्यांच्या खात्यामध्ये वाटप. आणि बघा, मी तुम्हाला विचारत आहे, जी आर आला त्यानंतर मी तुम्हाला विचारत आहे की तुम्हाला 1,500 रुपये आले की 3,000 रुपये आले? कारण भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे. हो, ऑलरेडी 3,000 रुपये वाटप करण्यात आलेले आहे. तुम्हाला 1,500 आले असतील तर ते कमेंट करून सांगू शकता मला, कारण भरपूर बहिणींना 3,000 रुपये आलेले आहे. ते सांगतो मी तुम्हाला पुढे, काहीच टेन्शन घेऊ नका. आणि हो, तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत हप्ता आला नसेल
तर मला कमेंट करून सांगा की नाही आला म्हणून, आणि ज्यांना आलेलं असेल त्यांनी हो म्हणा. कारण बघा, ज्यांना नाही आलेलं असेल तर त्यांना आज कोणत्या वेळेत हप्ता जमा होईल त्याची माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सांगतो मी त्या संदर्भात सर्व माहिती. ओके, माझी एकच विनंती आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नावावरती सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला पटापट लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण सर्व माहिती समजून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वाच्या अपडेट देखील आहेत, त्या अपडेट पण आपण सुरुवातीला आता बघणार आहोत. सर्व माहिती सांगतो आता बघा, एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता माहिती तुम्हाला सांगतो मी सर्व. हे बघा, भरपूर बहिणींनी कमेंट केलेले आहेत, त्या कमेंटची उत्तर पण देतो मी. पहिले अपडेट समजून घ्या. राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ लाखो महिलांना झाला. ही योजना सुरू केल्यानंतर अनेकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही येऊ द्या, ही योजना बंद होणार नाही असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार दिनांक 28 रोजी व्यक्त केले. मंचर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्ट इथे सांगितलेलं आहे की योजना बंद होणार नाही, कोणी पण येऊ द्या, योजना चालूच राहील असं एकनाथ शिंदे साहेबांनी ते स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे बहिणींनो, टेन्शन घेण्याची गरज नाही. भरपूर जण तुम्हाला अफवा पसरवत होता की योजना बंद होईल, हप्ता बंद होईल, परंतु योजना सुरूच राहील असे इथे उपमुख्यमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब सांगत आहेत की योजना सुरूच राहणार आहे म्हणून. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला हप्ता येणार आहे, काही टेन्शन घेण्याची जरूरत नाही. ओके, मंचर नगरपंचायत निवडणूक शिवसेना स्वतंत्र निवडणुकीच्या मैदानात उतरले असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, चला ठीक आहे, हे निवडणूक संदर्भात माहिती आहे, ही काही आपल्या कामाची माहिती नाही. जी माहिती आपल्यासाठी आहे हप्त्याबद्दल ती माहिती आपण इथे समजून घेणार आहोत. हे बघा, यापूर्वी मंचरसाठी 105 कोटी रुपयाचा निधी दिला आहे. ही माहिती कशा संदर्भात आहे मला बघू द्या. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे की नाही ते समजून घेऊ पहिले. हां, इथे जी माहिती महत्त्वाची आहे ती सांगतो. हे बघा, मुख्यमंत्री असताना म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा विविध योजना राबवल्या आहेत. शासन आपल्या दारी योजनेतून 4 कोटी लोकांना लाभ मिळाला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून कोट्यवधी रुपये दिले आहेत असं उपमुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत. त्यानंतर पुढे बघा, ठीक आहे, ही माहिती पण काही एवढी महत्त्वाची नाही. हां, तर मुख्यमंत्री साहेबांनी ते म्हटलेलं आहे की योजना वगैरे सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे, चला, ही माहिती तर आपण समजून घेतली. आता जे प्रश्न लाडक्या बहिणींनी विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत. त्यानंतर 3000 रुपये वाटपबद्दल सांगतो. पहिले प्रश्नांची उत्तरे बघा. चला, आता भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देतो. हे बघा, माझी KYC झाली आहे असं एका बहिणीने म्हटलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन ज्यांची KYC झालेली आहे त्यांचं. कारण बघा, KYC सर्वांना करावीच लागणार आहे, हे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं. आणि KYC तुम्हाला बघा लाडक्या बहिणींनो 31 डिसेंबरपर्यंत करावी लागणार आहे. ज्यांची बाकी असेल त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत KYC करा, अन्यथा तुमचा लाभ बंद होऊ शकतो. बरं, KYC सर्वांना करावीच लागणार आहे. आलं लक्षात बहिणींनो? चला, ही अपडेट समजली तुम्हाला. पुढे बघा,
सर मी विधवा आहे, KYC कशी करू? हे बघा, आता तुम्ही विधवा असाल तर आता पती यांचं मृत्यू प्रमाणपत्र तुमच्याजवळ असेल तर तिथे एक अपलोडचा ऑप्शन येत आहे. आता तिथे तुम्ही कागदपत्र अपलोड करू शकता, नाहीतर अंगणवाडी सेविकेकडे जा, ते तुम्हाला या संदर्भात माहिती देतील आणि तुमची KYC करून देतील. ओके. माझी KYC कधीच काय म्हटलेलं आहे, माझी KYC कधीची झाली आहे आणि मी KYCचा स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे, पण मला अजून 17वा-18वा हप्ता आला नाही. तर बघा, हप्ता जो आहे तो कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आता, कारण सुरुवात झालेली आहे. ओके. KYC तुमची झालेली असेल तर अभिनंदन तुमचं. आणि हप्ता जो आहे तो कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. ओके, जमा होईल आता हप्ता. काही टेन्शन घेऊ नका, अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. ओके बहिणींनो, चला या प्रश्नाचं उत्तर पण मी तुम्हाला दिलं. पुढील प्रश्न विचारलेला आहे, सर मला नाही आले SMS. तर तुम्हाला SMS आलेला नसेल, तुम्हाला हप्ताचा SMS आलेला नसेल तर टेन्शन घेऊ नका. अचानकपणे कोणत्या क्षणी SMS तुम्हाला प्राप्त होईल आणि हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. ओके. चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं मी. ठीक आहे, जेवढे पण प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत आणि सर्व बहिणींना आव्हान करण्यात आलेलं आहे की 31 डिसेंबरपर्यंत सर्वांनी KYC कंप्लीट करा, अन्यथा लाभ तुमचा खंडित होऊ शकतो, थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे बहिणींनो पटापट तुम्ही सर्वांनी KYC करून घ्या. ओके. सर्वांना KYC करण्याचे आव्हान शासनाकडून देण्यात आलेलं आहे. चला आता 3,000 रुपये वाटप आणि 45,000 रुपये संदर्भात जे अपडेट आहे, तसेच पुढे ताज्या बातम्या पण आहेत, ते सर्व माहिती आपण आता समजून घेऊया. बघा ती पुढील अपडेट आता. चला बहिणींनो, आता आपण समजून घेणार आहोत 3,000 रुपये वाटप संदर्भात अपडेट. आता ही माहितीसाठी तुम्ही एवढे जण व्हिडिओ बघत आहात तर तुम्हाला सर्व सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, 17वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि हा 17वा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता आहे. 1,500 रुपये वाटप सुरू झालेला आहे बहिणींनो. परंतु काही बहिणींना डायरेक्ट 3,000 रुपये कसे काय? आता भरपूर बहिणींना 16वा हप्ता आला नव्हता. 16वा प्लस 17वा या 2 हप्त्याचे एकत्र त्या बहिणींना 3,000 रुपये देण्यात येत आहे. आलं तुमच्या लक्षात? समजलं तुम्हाला? तर बघा, ज्यांना ऑलरेडी सर्व हप्ते भेटलेले आहेत, मागील सर्व हप्ते भेटलेले आहेत, 16वा हप्ता पण भेटलेला आहे ऑक्टोबरचा, तर अशा बहिणींना फक्त 17वा हप्त्याचे नोव्हेंबरचे 1,500 रुपये येणे सुरू झालेले आहे. आणि ज्यांना 16वा हप्ता किंवा मागील हप्ता मिळालेला नसेल त्यांना थोडी जास्त रक्कम मिळत आहे, म्हणजे मागील महिन्याचे पण पैसे त्यांना मिळत आहे. त्यामुळे 16वा हप्ता काही कारणास्तव बहिणींना आला नव्हता, त्या बहिणींना 16वा हप्ता आणि 17वा हप्ता असे मिळून 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये येणे सुरू झालेले आहे. आलं तुमच्या लक्षात? अशी ही अपडेट होती बहिणींनो. ठीक आहे, ही माहिती तुम्हाला समजली. आणि बघा, यामध्ये बघा आता पुढे चालून काय होणार आहे. ज्या बहिणी पात्र असतील, ज्यांची KYC झालेली असेल, ज्यांचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक असेल, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे, तुमची KYC झालेली असणं गरजेचं आहे आणि तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे. तरच एवढं काम तुमचं झालेलं असेल तरच तुम्हाला हप्ता भेटेल, अन्यथा तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. एवढी कामे तुमची झालेली असणे गरजेचे आहे बहिणींनो. ओके. ही फार महत्त्वाची अपडेट होती राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. एवढी काम तुमची झालेली असणे फार गरजेचे आहे. ओके. चला, सर्व माहिती आपण समजून घेतली लाडकी बहीण योजनेसंदर्भात. 31 डिसेंबरपर्यंत KYC करून घ्या, ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी. आता आपण माहिती बघणार आहोत ताज्या बातम्या बघणार आहोत आपण आता. अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत, सर्वसामान्य जनतेसाठी या बातम्या आहेत. या बातम्या तुम्हाला कुठल्याही न्यूजवरती पाहायला भेटणार नाहीत, फक्त आपल्या चॅनलवर भेटणार आहेत. त्यामुळे बघून घ्या या महत्त्वाच्या बातम्या. आणि विषय राहिलेला आहे
45,000 रुपयाचा संदर्भात. तर हे कोणाला वाटप होत आहे त्याबद्दल पण माहिती समजून घ्या. पुढे त्याबद्दल याविषयी माहिती मी सांगतो. बघा आता सर्व अपडेट या संदर्भात. चला आता मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो ताज्या बातम्या, फार महत्त्वाच्या बातम्या आहेत, टॉप बातम्या आहेत. पहिली बातमी तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं ना की या बातम्या तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाहीत, कुठल्याही न्यूजवरती भेटणार नाहीत, फक्त आपल्या चॅनलवर भेटणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, काय सांगता पेट्रोल पाण्यापेक्षा स्वस्त होणार, सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार. पेट्रोल स्वस्त होणार का या संदर्भात सर्वात मोठी बातमी आलेली आहे. ही पहिली बातमी बघा. देशात मागच्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जसे ते आहेत. सध्या पेट्रोलचे दर 106 रुपयापर्यंत तर डिझेल 92 रुपयांवर विकले जात आहे. सर्वसामान्य वाहतूकदार इंधनाचे दर कमी होतील याची प्रतीक्षा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या पाण्यापेक्षा कमी होऊ शकतात. जागतिक एजन्सी JP मॉर्गनने याबाबत भविष्यवाणी केली आहे. येत्या 2 वर्षात कच्चे तेल खूप स्वस्त होणार आहे. 2027पर्यंत ब्रेंट क्रूड ऑइलचे दर $30 प्रति बॅरल होऊ शकतात. भारतीय रुपयानुसार कच्च्या तेलाचे दर 95 रुपये प्रति बॅरल होईल. एका बॅरलमध्ये 159 लिटर कच्चे तेल असते. एका बॅरलची किंमत 2850 रुपये होईल. त्यामुळे एका लिटर कच्च्या तेलाची किंमत 17.90 रुपये होऊ शकते. हे दर जे आहे एका पाण्याच्या बॉटलपेक्षा कमी आहे. पाण्याची बॉटल ही 18 ते 20 रुपयांना मिळते. हे बघा, 1 लिटर तेलाची 1 लिटर जे काही कच्चे तेल आहे, 1 लिटर जे काही पेट्रोल आहे ते 17 रुपयेपर्यंत किंवा 17 किंवा 18 रुपयेपर्यंत येऊ शकतं असं सांगितलं जात आहे. आणि आपण जरी पाण्याची बॉटल बघितली तर 20 रुपयाने पाण्याची बॉटल मिळते. त्यामुळे त्यापेक्षा पण कमी होणार आहे पेट्रोल डिझेलचे भाव असं सांगितलं जात आहे. JP मॉर्गनच्या अंदाजानुसार कच्च्या तेलाचे हे दर भारतासाठी महत्त्वाचे आहे. भारत देश हा कच्च्या तेलावर अवलंबून आहे. भारत 86% कच्चे तेल हे इतर देशांकडून घेतो. JP मॉर्गनच्या अंदाजानुसार ब्रेंट क्रूडच्या किमती या 50% कमी होऊ शकतात. सध्या ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल $62 विकले जात आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त असणे हे कच्च्या तेलाच्या घसरणी मागचे कारण असू शकते. JP मॉर्गनचा हा अंदाज जर खरा ठरला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मोठी कपात होईल. सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. ओके, चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा तुम्ही आता. चला आता बातमी नंबर 2 बघा. EPFOची आनंद वार्ता, कर्मचाऱ्यांना 45,000 रुपयाचा फायदा होणार. अपडेट तरी काय बघा. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो ना की 45,000 रुपये संदर्भात अपडेट आहे. तर हा फायदा जो आहे EPFOची आनंद वार्ता आहे, कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर बघा, तर केंद्रीय कर्मचारी जे आहेत भविष्य निर्वाह निधी संघटना EPFOने कर्मचाऱ्यांना मोठी आनंद वार्ता दिली आहे. पुढील आर्थिक वर्षात 2025-26 साठी व्याजदर वाढण्याची शक्यता समोर येत आहे. हे बघा, सरकार यावेळी PF सदस्यांच्या व्याजदरात घसघशीत वाढ करण्याची शक्यता आहे. एका दाव्यानुसार PF वरील व्याजदर PF इंटरेस्ट रेट 9%च्या
घरात असू शकतो. सध्या 2024-25 या आर्थिक वर्षात व्याजदर 8.25% इतका आहे. यामध्ये 0.75%पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर जवळपास 7 ते 7.5 कोटी EPF कर्मचाऱ्यांना थेट लाभ होईल. अद्याप या व्याजदराविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. EPFचे विश्वस्त मंडळ याविषयीचा निर्णय घेईल. ओके, कोणाला मिळेल किती लाभ बघा. तर जर व्याजदर 9% निश्चित मानला तर कर्मचाऱ्यांना रकमेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जर PF खात्यात 5 लाख रुपये जमा असतील तर त्यावर 45,000 रुपयाचे व्याज मिळेल. ओके, 4 लाख रुपये जमा झाल्यावर त्यावर 36,000 रुपयाचे व्याज मिळेल. 3 लाख रुपये PF खात्यात असतील तर वार्षिक 27,000 रुपये व्याज मिळेल. तर माध्यमातील वृत्तानुसार हा प्रस्ताव येत्या फेब्रुवारी महिन्यात मंजूर होऊ शकतो. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट अतिरिक्त रक्कम जमा होईल. यामुळे कोट्यवधी नोकरदारांना मोठी आर्थिक मदत मिळेल. त्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होईल. त्यांना एका प्रकारे मोठा दिलासा मिळालेला आहे. चला, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला, बातमी नंबर 3 बघा. शेवटची बातमी आहे. एवढी शेवटची बातमी बघून जा. कामाची बातमी आहे. हे बघा, लग्न सराईत सोन्याचा भाव खाल्ला. सोन्यासह चांदीही महागली. 1 तोळा सोन्याचे दर किती बघा. हे बघा, दिवसेंदिवस सोन्याचे दर पण वाढतच आहे. हे बघा, सुवर्णनगरीत सोनं महागलं. 3 दिवसात सोन्याच्या भावात 1300 रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात 6,500 रुपयाची वाढ. हे बघा, लग्नसराईची लगबग सुरू झाली आहे. लग्न म्हटलं की शॉपिंग आणि दागिने खरेदी आलंच. सोनं चांदीचे दागिने आपण खरेदी करतोच. मात्र वाढत्या सोन्याच्या दागिन्यांच्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच सोन्याच्या दरात अद्याप तरी घसरण झाली नसल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात केवळ 3 दिवसात सोन्या चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करावे की नाही असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. जळगाव म्हणजे सुवर्णनगरी. जळगावात केवळ 3 दिवसात सोनं आणि चांदीच्या भावाने उच्चांक गाठला. सोन्याच्या दरात तब्बल 1300 रुपये तर चांदीच्या दरात तब्बल 6,500 रुपयाची वाढ झाली आहे. सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. अशातच ही वाढ अनेक वधूपित्यांच्या बजेटला मोठा धक्का देणारी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 2,000 रुपयाची वाढ झाली होती. 1 तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला विना GST 1,25,000 रुपये मोजावे लागत होते. दरम्यान आता नवीन दरवाढीनुसार 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,26,300 रुपये मोजावे लागतील. तर 1 किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला 1,66,000 रुपये मोजावे लागतील. ओके, हे बघा, इथे आता स्पष्ट दिलेलं आहे. तर सोनं जे आहे 1,26,300 रुपये आहे आता सध्या तरी 10 ग्रॅमचं, आणि चांदी 1,66,000 वर आलेले आहे. ओके, हे होते सोन्या चांदीचे भाव संदर्भात मोठी बातमी. चला, ही बातमी पण तुम्हाला समजली. पुढील एक महत्त्वाची माहिती समजून घ्या, मग आपण व्हिडिओ थांबूया. बघा पुढे महत्त्वाची माहिती. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघितल्या. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं या कुठल्याही तुम्हाला न्यूजवरती पाहायला भेटणार नाहीत अशा बातम्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ओके,
तसेच मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट सुरुवातीलाच सांगितली. त्यामध्ये भरपूर बहिणींनी प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांची उत्तरे मी दिली. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट असो, हप्ता वाटपबद्दल अपडेट असो, GR बद्दल माहिती असो, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. बहिणींनो, तुम्हाला चांगलंच माहीत आहे, जी पण माहिती तुम्हाला मी देत असतो एकदम सोपं करून मी तुम्हाला सांगत असतो, म्हणजे सर्व बहिणींना समजायला पाहिजे. माझ्या माता बहिणींना एक एक अपडेट नीटपणे समजायला पाहिजे, अशा एकदम सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगत असतो. ओके, ठीक आहे बहिणींनो, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेतली. आणि यूट्यूब टीमला पण माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलवर एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात आणि जी बातमी असते तीच माहिती मी तुम्हाला सांगत असतो. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही, ही यूट्यूब टीमला पण माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. माझी एकच विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा तुम्ही सर्वांनी. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल, आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा. चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा. यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे, यूट्यूब टीम या व्हिडिओला व्हायरल करा. धन्यवाद.